सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स या संस्थेवर गेल्या कित्येक वर्षांपासून लागलेलं ग्रहण अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोडवलं असल्याचं दिसून येत आहे। मुंबई येथील मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स या संस्थेचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून रेंगाळत असताना अखेर हा प्रश्न उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतलेल्या बैठकीत मार्गी लागला असून आता मुलांच्या सर्वांगीण विकासाकरिता व महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्सला शिखरावर पोहोचवण्यासाठी माजी राष्ट्रपती स्काउट पुरस्कृत ॲडव्होकेट विशाल पाटील यांच्या रूपात नवे युवा मुख्य राज्य आयुक्त मिळणार असल्याने राज्यातील स्काउट्स गाईड्स रोवर रेंजर्ससह स्काउटर गायडरमध्ये मोठा आनंद व्यक्त केला जात असून ॲडव्होकेट विशाल पाटील यांच्या नावावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शिक्कामोर्तब केलाय। मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेत दिनांक 29 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्सच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली। या बैठकीस क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार विजयसिंग पंडित, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, क्रीडा व युवक कल्याण आयुक्त हिरालाल सोनवणे, क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे, ॲडव्होकेट विशाल पाटील, भारत स्काउट्स आणि गाईडचे राजकुमार कौशिक, शोभना जाधव, शरद दळवी, राजेंद्र निकम, माजी राज्य चिटणीस रघुनाथ वाघ, वसंत मुंडे, सुरेश लोहार आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीत राज्य संस्थेच्या स्थापनेपासून तर आजपर्यंतच्या संस्थेच्या एकूण कामकाजाबाबत संस्थेच्या मानद पदाधिकारी यांच्या संस्थेच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा संपूर्ण आढावा ॲडव्होकेट विशाल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समोर सादर केला व उज्ज्वल भविष्यासाठी तसेच संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र राज्य भारत स्काउट आणि गाईड संस्था पदाधिकाऱ्यांचं महत्त्व जाणून देऊन पटवून दिले। याबाबत ॲडव्होकेट विशाल पाटील यांच्यासोबत फोनवरून मुलाखत घेतली आहे आमचे प्रतिनिधी प्रतीक कुरेकर यांनी। हॅलो, विशाल सर बोलताय ना? नमस्कार। नमस्ते नमस्ते सर। प्रतीक कुरेकर बोलताय सर, विभागीय संपादक। येस सर, नमस्कार सर। सर सर्वात पहिले तर आपलं ज्या प्रकारे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांकडून स्काउट अँड गाईडच्या पदावर आपल्याला घेण्यात आलं त्याकरता आमच्या वृत्तवाहिनीच्या तर्फे आपलं मनपूर्वक अभिनंदन। खूप खूप धन्यवाद सर। आणि महाराष्ट्रामधल्या तमाम स्काउटर, गायडर, ट्रेनर, विद्यार्थ्यांचं पण सगळ्यांचं अभिनंदन। आज उपमुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये झालेल्या सभेमध्ये स्काउट गाईड संस्थेला आणि त्यांच्या चळवळीला एक ऊर्जित अवस्था देण्यासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केला आणि त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या वरती एक ॲडॉक कमिटी निर्माण केली की जी त्याच्यामध्ये 4 पर्सन्स निवडले गेलेत आणि ह्या 4 पर्सन्स मध्ये नवी दिल्लीचे जॉईंट डायरेक्टर राजकुमार कौशिक सर, विद्यार्थ्यांतर्फे जे विद्यार्थी आहेत, तरुण आहेत, युवक वर्ग आहेत, स्काउटर गायडर आहेत, त्यांच्यातर्फे प्रतिनिधी म्हणून माझं वैयक्तिक नाव ॲडव्होकेट विशाल पाटील यांचं देण्यात आलं। तिसरी व्यक्ती त्यांनी आमदार जे विधानसभा आणि विधान परिषद यांच्यातर्फे विजयसिंह पंडित सरांचं पण नाव त्याच्यामध्ये घेतलं गेलंय। आणि क्रीडा विभागाच्या अंतर्गत हा विषय येतो म्हणून क्रीडा विभागाचे सहाय्यक संचालक मिलिंदजी दीक्षित अशी एक यादी फॉर्म करण्यात आली। ही समिती सर मला सांगा, थोडं तुम्हाला इथे थांबवतो आणि एक प्रश्न विचारतो तुम्हाला सर। स्काउट अँड गाईड ही राजकीय संस्था मानल्या जाते आणि आपण एक नवयुवक आहात। आपणच आता आपल्या बोलण्यातून सांगितलं की विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे आपण राष्ट्रपती स्काउट आहात, माजी राष्ट्रपती स्काउट आहात आणि या खालच्या पातळीवरून आपण आज राज्य मुख्य आयुक्त या पदापर्यंत पोहोचत आहात। तर मुलांच्या सर्वांगीण विकासाकरिता स्काउट हा सब्जेक्ट आहे, याला कुठेतरी शिखरावर पोहोचवण्याकरता काय आपलं प्लॅन राहील? सर आता ह्याच्यामध्ये सर्वप्रथम जी आमची कमिटी गठीत झालेली आहे या कमिटीला सर्वात मुख्य जबाबदारी दिलेली आहे की 2019 नंतर ज्या राज्यातील कोणत्याही स्काउटर, गायडर, ट्रेनर यांना प्रवाहात आणलं गेलं नव्हतं, मधला कोविडचा काळ थोडासा सगळ्यांसाठी जाचक गेला, त्यानंतर ह्या जिल्हा संस्था उभारणी करून जे स्काउटर गायडर म्हणजे जवळपास महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं
तर आज देखील विद्यार्थी स्काउट गाईडची संख्या आहे. त्यांच्या पाठोपाठ 25,000 स्काउटर गाईडर म्हणजे त्यांचे शिक्षक लॉबी आहे आणि त्यांचे 3,000 ट्रेनर ह्यांची संख्या उपलब्ध आहेत. हे सगळे या चालू यंत्रणेच्या प्रवाहाच्या बाहेर होते. त्यांना ह्या प्रवाहात आणून विद्यार्थ्यांचा स्काउट गाईड विद्यार्थ्यांचा संख्यात्मक गुणात्मक विकास करण्यासाठी त्या सगळ्यांना एकोपा धरून काम करण्याचं एक धोरण आखण्यात राज्य पातळीवरती काम चालू आहे सर. बरं. सर आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो मी, की इतर राज्यांच्या तुलनेमध्ये किंवा रेल्वेच्या तुलनेमध्ये असेल, एअरफोर्सच्या तुलनेमध्ये असेल किंवा स्काउटिंगच्या तुलनेमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये रोवर आणि रेंजर ज्यांचं वयोगट 16 ते 25 असतं, यांचे कुठेतरी जी संख्या आहे बोटावर मोजण्या इतकीच आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. तर या संख्या वाढण्याकरता असेल किंवा रोवर रेंजरचे रजिस्ट्रेशन वाढण्याकरता असेल, काय एक पाऊल असेल आपलं? सर ह्याच्यामध्ये निश्चितच आज जो स्काउट गाईडचा 16 ते 25 वयोगटामध्ये रोवर रेंजर म्हणजे भारतातली युवा पिढी जी मूळ येते 16 म्हणजे विद्यार्थी दशेनंतर ज्यांचं चालू होतं हे त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तीची निर्माती करणं, सेवाभाव उत्पन्न करणं आणि राष्ट्रहित काम करणं ह्याच्यासाठी 16 ते 25 वयोगटातील जे युवक आहेत त्यांना समाविष्ट करण्यासाठी कोणतीही चळवळ नाहीये. परंतु तसा अभ्यासक्रम हा स्काउट गाईडच्या विषयामध्ये समाविष्ट आहे. परंतु यापूर्वीच्या कुणीच त्या विषयावरती काम केलं नाही. आज जर तुम्ही बारकाईने पाहता आज चालू सरकार माननीय अजितदादा पवार आणि क्रीडा मंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आज स्काउट गाईड विषय 1ली ते 10वी ह्या वर्गासाठी कंपल्सरी केलेला आहे. आता ह्याच धर्तीवरती आपल्याला 16 ते 25 वयोगटासाठी हा विषय जो आज कॉलेजेस मध्ये नाहीयेच परंतु ऐच्छिक का होईना ज्यांना निसर्गाची आवड आहे, व्यक्तिमत्व विकास करायचा आहे, सेवा देण्याची आहे आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्यातून सेवा देऊन त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी त्यांची वाटचाल करायची असेल तर त्याच्यासाठी शासनाला मदतीला घेऊन ते उपक्रम शालेय किंवा त्यांच्या कॉलेजांमध्ये ऐच्छिक किंवा कंपल्सरी करण्यासाठी आमच्या समितीचा प्रयत्न राहील. निश्चित सर. सर आता मी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो. गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या महाराष्ट्र राज्य भारत स्काउट अँड गाईडच्या कर्मचाऱ्यांमध्ये जर बघितलं, कर्मचारी विरुद्ध पदाधिकारी असा एक नवा वाद मंत्रालयापर्यंत पोहोचला होता, मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत पोहोचला होता. येस सर, येस सर. काय सांगाल सर, हा कितपत योग्य आहे? सर ऍक्च्युली जर ह्या बारकाईने ह्या विषयामध्ये गेलं तरी मागचे जे स्काउटर गाईडर जे स्काउटचे प्रतिनिधी होते जे राज्य संस्थेवरती कार्यरत होते त्या संस्थेनीच मुळात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेमार्फत म्हणजे महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईड ही एक ट्रस्ट आहे. ह्या ट्रस्टचे त्यांची अपॉइंटमेंट ह्या ट्रस्टनी त्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. ते जे एम्प्लॉई आहेत ते गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई नाहीयेत, ते ट्रस्टचे एम्प्लॉई आहेत आणि ह्या ट्रस्टच्या एम्प्लॉईच्या पोटी जे महाराष्ट्र शासन पगार देतं ते महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईडला त्यांचा पगार देतं. त्यांची संख्या जवळपास 296 आहे आता. आज कार्यरत 240 आहेत त्यातले. तर प्रश्न वाद न करता विद्यार्थ्यांचा विकास कसा साधता येईल, आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये संख्यात्मक गुणात्मक वाढ कसा होईल ह्याच्याकडे करता येईल. 2-3 पदाधिकाऱ्यांचा जर त्यांचा वादविवाद असेल तर पदाधिकाऱ्यांना थांबवून नवीन पदाधिकारी नवीन युवा पिढी ह्या पदाधिकारी म्हणून महाराष्ट्राला कसे देता येईल हा सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि तो वाद कुठेतरी संपुष्टात आणून म्हणजे कर्मचाऱ्यांच्या. सर याच्यातून हे पण कुठेतरी स्पष्ट होतं की जे कर्मचारी सामूहिक रजेवर गेलेत आणि पदाधिकाऱ्यांच्या विरुद्ध मंत्रालयापर्यंत धडकले होते. हो हो हो. एकीकडे हेच कर्मचारी म्हणजे अधिकारी आहेत, हे विद्यार्थ्यांना शिकवतात. स्काउटिंग ही कुठल्याही राजकीय पक्षाशी निगडीत संस्था नाहीये, ही अराजकीय संस्था आहे आणि हेच कुठेतरी राजकारण याच्यामध्ये आणतात. म्हणजे स्वतः शिकवा म्हणजे असंच म्हणायला वावगं नाही ठरणार का की स्वतः दुसऱ्यांना शिकवायचं ब्रह्मज्ञान स्वतः कोरडं पाषाण. तर तो जरी घटक जरी असेल तरी आपल्या माध्यमातून मी सर्व कर्मचारी वर्गाला सांगू इच्छितो की नवीन येणारी जी पदाधिकारी असतील किंवा काही लोक असतील तर त्यांनी
ते आपल्या बाबतीत असणाऱ्या आवश्यक गरजा किंवा आपल्या मागण्या ह्या नक्कीच सरकारकडे, राज्य सरकारकडे मांडून त्याचा पाठपुरावा करून त्याचा लाभ त्यांना मिळेल. आणि कोणतंही त्यांच्या बाबतीत असणारं जे जुन्या लोकांकडून झालं ते नवीन समितीकडून होणार नाही याची पण त्यांना खात्री देतो. त्यांनी बाकीचे सगळे विषय ठेवून विद्यार्थ्यांचा कसा विकास करता येईल, त्यांना देशाची नवीन पिढी कशी घडता येईल, ही अधिकारी आणि पदाधिकारी ह्या दोघांनी जर एकत्र काम केलं तर ते सर्व शक्य आहे. तर आपण पण एक माजी राष्ट्रपती स्काउट आहात. आपणही राष्ट्रपती पुरस्कार घेतलेला आहे. पण गेल्या काही वर्षांपासून जर बघितलं, म्हणजे कोविडच्या पूर्वीपासून जर बघितलं तर राष्ट्रपती अवॉर्ड म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार हा बंद केलेला आहे केंद्र शासनाच्या वतीने. राष्ट्रपती भवनातूनच राष्ट्रपती पुरस्कार द्यायला बंद केलेला आहे. तो पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी याच्यावर कुठल्याही प्रकारची हालचाल केली नाहीये, ज्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यावर आपण काय कराल? सर, ही खरं तर खूप खंत आहे. स्काउट गाईड हा एकमेव असा विषय आहे जो एक थोडासा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा गुणात्मक विकास अभ्यासक्रम केला तर सहजरित्या त्याला राज्यपालाच्या तर्फे एक पुरस्कार मिळला जातो, राष्ट्रपतीचा पुरस्कार मिळला जातो. मी स्वतः KR नारायण यांच्या हस्ते राष्ट्रपती असताना त्यांच्या हस्ते मला पारितोषिक मिळालेलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या मिळालं. परंतु 2019 नंतर ही खरंच खंत निर्माण झालेली आहे की आज राजभवनामध्ये सुद्धा कार्यक्रम झालेले नाहीत, राष्ट्रपती भवनात सुद्धा कार्यक्रम झाले नाहीत. खरं तर राज्य भारत स्काउट गाईड आणि सरकारने एकत्र येऊन ही विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रपती पुरस्कार आणि राज्य पुरस्कार पुन्हा चालू करण्यासाठी एकत्रित काम करणे खूप आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यातून एक चालना मिळते की ह्या पुरस्कारासाठी परीक्षा द्या. ह्याच्यामध्ये सर तिथंच थांबत नाही, पंतप्रधान ढाल स्पर्धा आहे, ह्या सगळ्या उपलब्ध करून आपल्याला एक सेवाभावी विद्यार्थी घडवण्याकरिता ही खूप मोठी चळवळ आहे. आज विशेष सांगायचं झालं तर 216 देशांमध्ये स्काउट गाईड ही संस्था कार्यरत आहे. त्याचे जवळपास 6 कोटी स्काउट गाईड आज जगभरात उपलब्ध आहेत, जे सेवाभावी वृत्तीने काम करतात, डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये काम करतात. ही प्रवृत्ती देखील आपल्या नवीन युवा पिढीमध्ये निर्माण करून त्यांना जीवन जगण्यामध्ये सक्षम करण्यासाठी सरकारची मदत घेऊन राज्य संस्थेने काम केलं पाहिजे, ही धारणा माझी वैयक्तिक आहे. आणि नक्कीच आमची जी असणारी समिती, राज्य समिती असू द्यात, 36 जिल्हा संस्था आहेत जवळपास, त्यांच्या कमिट्या असू द्यात, सेवक वर्ग आहे, ह्या सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला ह्याची पुनर्निर्मिती, पुनरुभारणी करावं लागेल आणि निश्चितच त्यात यश येईल अशी मला खात्री वाटते. पूर्वी पण काही कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात तारखे उचलले गेले होते. काही कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात पण माध्यमांच्या माध्यमातून समोर आले होते. अशांचा काही विचार केला जाईल का? सर, आता जोपर्यंत ती समिती त्याच्यामध्ये निश्चितच काहीतरी प्रमोशन मध्ये अनियमितता आहे, भरतीमध्ये अनियमितता आहे, परंतु जर आज आपण ते झालेले विषय जर आपण काढत राहिलो तर निश्चितच मागची कमिटी तर संपुष्टात आलेली आहे. आज कोण शिल्लक राहिलेले आहेत तर ते चालू कर्मचारी आहेत. चालू कर्मचाऱ्यांनी तेच विषय जर काढले तर त्यांच्यातलेच विषय वरती येतील, त्यांचेच प्रमोशन चुकीचे झालेत, शेवटी ह्यातून फटका त्यांना बसणार आहे. त्यांनी समजा हे विषय उकरून काढायचे ठरले तर, पण शक्यतो त्यांनी तसं न करता जे चालू आहे त्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे, विद्यार्थ्यांच्या विकासावरती लक्ष दिलं पाहिजे. तर नुकताच काही गोष्टी आमच्या माध्यमांच्या समोर आलेल्या आहेत की एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एवढा मुलांच्या सर्वांगीण विकासाकरता सुंदर एक निर्णय घेतात. येस सर. आणि महाराष्ट्र राज्य भारत स्काउट अँड गाईडचे कर्मचारी चक्क उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली देतात आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत जातात. हे कितपत योग्य आहे? सर, त्या सभेमध्ये बारकाईने जर बघितलं तर मी बऱ्याच जणांची भूमिका त्याच्यामध्ये बघितली. कर्मचारी तिथला थोडासा आपल्या स्वतःच्या पायापुरता विचार करतो. जसं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ही म्हणजे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करतात, परंतु ही लोक म्हणजे कर्मचारी वर्गाने सुद्धा थोडं आत्मसात केलं पाहिजे की आपण आपल्या जिल्हा संस्था असू द्यात, राज्य संस्था असू द्यात, ह्या कशा बळकट करता येतील, विद्यार्थ्यांना कशी चालना देता येईल, हा कुठंतरी अभाव आहे. आणि हा अभाव दूर करण्यासाठी
तिथं पदाधिकाऱ्यांची आवश्यकता आहे की हे पदाधिकारी म्हणजे कोण? शेवटी शिक्षकच आहेत ना सगळे, स्काउटर आहेत, गायडर आहेत. ह्यांचं ट्रेनिंग, ह्यांची मूळ भावना कुठंतरी त्या संस्थेमध्ये, त्या कर्मचाऱ्यांमध्ये कमी पडतीये असं मला जाणवतंय. पदाधिकारी आले आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका तिथं मांडायला चालू केली तर निश्चितच असणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा बदल होईल. आणि सर आपण सर बोला सर. तर ह्या थोडासा जो मधला पॅच गेला 7-8 वर्षाचा, की तिथं पदाधिकारी नव्हते किंवा वेगवेगळे विषय निर्माण झाले, ह्याला कुठंतरी कर्मचाऱ्यांना जी मोटिवेशनल पिच पाहिजे कामासंदर्भात, विकासासंदर्भात, सेवाभावी वृत्ती संदर्भात, स्काउट गाईड चळवळ विकासासंदर्भात ही कुठंतरी कमी पडतीये. पण पदाधिकारी तिथं गेले, त्यांनी मोटिवेशनल दिलं, आपल्याला संस्था कशी रन करायची आहे, चळवळ कशी रन करायची आहे, तर ते होऊन जाईल. त्यांचं थोडंसं बाकीचे विषय कमी होऊन चळवळीला, मूळ विषयाकडे ते येतील अशी मला खात्री वाटतीये. ह्याच्यासाठी सुद्धा समिती प्रयत्न करेल सर. चालेल सर, धन्यवाद सर. आपण आमच्या वृत्तवाहिनीला वेळ दिला, आपण मुलाखत दिली त्याकरता आणि आपल्याला उज्ज्वल भविष्याकरता, पुढील वाटचालीकरता मनपूर्वक शुभेच्छा. सर निश्चित धन्यवाद सर. थँक्यू सर. ओके. जागर जनस्थान करिता कॅमेरामॅन विलास सावळीसह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, मुंबई.